त्यानंतर एक दुःखद बातमी आहे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ यशपाल यांचं निधन झालेलं आहे. शिक्षण तज्ज्ञ म्हणून सुद्धा त्यांची एक मोठी ओळख राहिलेली आहे. कॉस्मिक रेच्या अभ्यासात त्यांचं मोठं योगदान आत्तापर्यंत राहिलेलं आहे. वैज्ञानिक शिक्षण तज्ज्ञ यशपाल यांनी जगाचा निरोप घेतलाय. भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. भारती. विलास, प्रोफेसर यशपाल हे फिजिक्स चे प्राध्यापक होते. त्यांचं ते कॉस्मिक रेज आणि ओव्हरऑल जे काही गोष्टी आहेत त्यांच्याबद्दलचा अभ्यास दांडगा होता. पण त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे होतं की विज्ञानातल्या ज्या कठीण गोष्टी आहेत, ज्या सामान्य माणसाला समजायला कठीण जायच्या, त्या अतिशय सोप्या पद्धतीने ते समजावून द्यायचे. मग अगदी सूर्यग्रहणासारखी घटना असो किंवा आणखीन गोष्टी असो, त्या अत्यंत रंजक पद्धतीने लोकांसमोर मांडणं हे यशपाल यांचं महत्वाचा गुण होता. आणि त्यामुळेच एक शास्त्रज्ञ म्हणून आणि एक एज्युकेशनिस्ट म्हणून सुद्धा ते लोकांमध्ये खूप पॉप्युलर होते. त्यांचं नाव होतं आणि त्याचा जो अभ्यास होता त्यामुळेच त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण यासारखे पुरस्कार सुद्धा मिळालेले होते. धन्यवाद भारती, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.